एका बौद्ध भिक्खूला पत्रकाराने विचारले, जर कोणी तुमचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक फाडून टॉयलेटच्या कमोडमध्ये फेकून दिला तर तुम्ही काय कराल? बौद्ध भिक्खूने उत्तर दिले, मी प्रथम प्लंबरला बोलावणार, जेणेकरून नाला तुंबू नये. यावर पत्रकार हसतो. दुसरा प्रश्न विचारतो, बामियानमध्ये बुद्धाच्या मूर्ती उद्ध्वस्त करून टाकण्यात आल्या, यावर तुम्ही काय म्हणाल? बौद्ध भिक्खू म्हणाले, धम्म पुतळ्यांमध्ये किंवा प्रेसवर छापलेल्या पुस्तकांमध्ये नाही. जोपर्यंत आपल्या हृदयात आणि आपल्या वागण्यात धम्म जिवंत आहे तोपर्यंत पुस्तके फाडून काहीही साध्य होणार नाही. आपण पुस्तकाचे पुनर्मुद्रण करू, नवीन पुतळे बनवले जातील, परंतु आपल्या आचरणात आणि हृदयात धम्म गमावला तर पुस्तके मूर्ती जतन करून उपयोग नाही. मग फक्त पुतळे आणि पुस्तके उरतील. धम्माचे सार नष्ट होईल, त्याचे जीवन नष्ट होईल.